तर दुसरीकडे सुकामेवा आणि मसाल्यांच्या किमती सुद्धा वाढल्याची माहिती समोर आली आहे। सुकामेव्याच्या किमतींमध्ये जवळजवळ 15 ते 25% पर्यंत वाढ झाल्याची माहिती। भारत पाकिस्तान मधील तणावाचा किमतींवर सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि आता दुबई मार्गे अफगाणिस्तान मधून हा सुकामेवा येतो। गेल्या 15 दिवसांमध्ये सगळ्याच प्रकारचा सुकामेवा आणि मसाल्याच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ झाल्याची माहिती आहे। काही सुकामेव्याच्या किमतींमध्ये 100 ते 400 रुपये किलो पर्यंत वाढ झालेली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत। जितेंद्र, आपण पाहिलं की हल्ला झाला आणि त्यानंतर हा जो तणाव आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये, याचा परिणाम थेट आता बऱ्याच गोष्टींवर पाहायला मिळतोय आणि अफगाणिस्तानमधून आता हा सुकामेवा येणार आहे दुबई मार्गे थेट। कसा याचा परिणाम होईल व्यापाऱ्यावर? नक्कीच, कारण आपण पाहिलेलं आहे की भारत पाकिस्तानाच्या मधील जो तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर व्यापार हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो सुकामेवा आणि मसाल्यांच्या किमतीवर झालेला आपल्याला दिसून येतोय। कारण आपल्या भारतात जो सुकामेवा आहे तो खास करून उत्तर अफगाणिस्तानमधून थेट पाकिस्तान मार्गे भारतात दाखल व्हायचा। मात्र भारत आणि पाकिस्तान मधील जो व्यापार आहे तो बंद झाल्याने भारतामध्ये येणाऱ्या सुकामेव्यावर त्याचा परिणाम झाला आणि हा जो सुकामेवा आणि मसाले आहेत ते दुबई मार्गे भारतात येत आहेत। त्यामुळे वाढलेला खर्च जो होता त्याचा परिणाम यांच्या किमतीवर झालेला आहे, ज्यामध्ये सुकामेव्याच्या किमतीमध्ये 100 ते 400 रुपये किलो पर्यंतची वाढ झालेली आहे। तर दुसरीकडे मसाल्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे, ज्यामध्ये खसखस असेल, जिरं असेल यांच्याही किमती 100 ते 200 रुपयांची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आता भारतामध्ये सुकामेव्याचे जे आहेत ते काही ट्रक दाखल झालेले आहेत आणि ते ट्रक येण्यास भारताने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जे वाढलेले दर आहेत ते कमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र एकंदरीत जी परिस्थिती आहे भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि जो व्यापार प्रतिबंध केलेला आहे, खास करून भारतीय व्यापाऱ्यांनी जो बहिष्कार टाकलेला आहे पाकिस्तानच्या साहित्यावर आणि व्यापारावर, त्याचा परिणाम आपल्या इकडे किमतीमध्ये दिसून येतोय आणि येत्या काही दिवस जर असंच राहिलं तर पुन्हा किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र ज्या काही साहित्य जे भारतात दाखल झाल्याची माहिती मिळते त्यानुसार येत्या काही दिवसात पुन्हा हे भाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अगदी, तरी सुद्धा आता परिणामी मसाल्यांच्या आणि या सुकामेव्याच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा याची झळ बसणार आहे। धन्यवाद जितेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।